येत्या 20 डिसेंबरच्या भागात कमळी मालिकेत एक रंजक वळण पाहायला मिळणार आहे. कमळीने आपल्या कष्टाने कामिनीचे मनसुबे उधळून लावले असून आता कामिनी एका नव्या षडयंत्राची तयारी करत आहे. कमळीच्या कष्टाला अन्नपूर्णा आजींची पावती. मालिकेच्या प्रोमोमध्ये आपण पाहतो की कमळीने रात्रभर जागून पुढील 4 महिन्यांच्या कार्यक्रमांचा संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट तयार केला आहे. हा रिपोर्ट तिने प्रिन्सिपल सरांकडे सुपूर्द केला असून याच विषयावर चर्चा करण्यासाठी कॉलेजमध्ये एक महत्त्वाची कमिटी मीटिंग बोलवण्यात आली आहे. या बैठकीला अन्नपूर्णा आजी, प्रिन्सिपल सर, ऋषी आणि कामिनी उपस्थित असतात. कमळीने या 4 महिन्यात कॉलेजमध्ये राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची यादी सादर केली, ज्यात प्रामुख्याने आपल्या मराठी पारंपरिक सण उत्सवांचा समावेश आहे. कमळीचे हे विचार ऐकून अन्नपूर्णा आजी भारावून जातात. त्या तिचे कौतुक करत म्हणतात, संक्रांत समारंभ, तिळगुळ घ्या गोड बोला किंवा रक्तदान शिबिरासारखे स्तुत्य उपक्रम या कॉलेजमध्ये पूर्वी कधीच झाले नव्हते. कमळी, तुला खूप खूप शुभेच्छा. तुझे हे सर्व उपक्रम उत्तमरित्या पार पडू दे. कामिनीचा पहिला डाव फेल, पण नवा कट शिजला. मीटिंग संपल्यानंतर आजी, ऋषी आणि कमळी तिथून निघून जातात. आपला पहिला डाव सपकशील अपयशी ठरल्यामुळे कामिनी प्रचंड चिडलेली असते. मात्र ती सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नाही. ती पुन्हा एकदा प्रिन्सिपल सरांकडे जाते. वैतागलेले सर तिला विचारतात, आता काय? त्यावर कामिनी त्यांना एक नवा प्लॅन सांगते. मात्र हा संवाद प्रेक्षकांसाठी मुद्दाम म्यूट ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे कामिनी नेमका काय कट रचत आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे. जाता जाता कामिनी मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटते, कमळी, आता मी तुझी कशी वाट लावते ना ते तू बघच. कामिनीच्या या नव्या चालबाजीत कमळी अडकणार का, की कमळी पुन्हा एकदा आपल्या बुद्धिमत्तेने कामिनीला धूळ चाळणार? हे पाहणे आगामी भागात रंजक ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.